ऋतिकने आपलं नाव रोशन केलं मागील मॅच मध्ये. एनपी स्पोर्टचे सर्व नितीनजी वारे, प्रवीणजी वारे साहेबांना आपण पाहतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व हार्दिक हार्दिक स्वागत. नो टीम मीटिंग, नो टाइम पास. आज भरपूर वेळ आपण वाया घालवलाय, तो कव्हर करायचा आहे. संध्याकाळी 7 पर्यंत फायनल झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. गेम ऑन. बॉलिंग मार्क वरती आलाय. प्रसन्न आलाय. कबीर सिंग ISPL रिटर्न. पहिल्या मॅच मध्ये थोडा फ्लॉप शॉट ठरला होता. मॅच विनर प्लेयर आहे आणि बघूया या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का आपल्या संघाला आणि स्वतःला. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने आणि पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. सिंग इज किंग. कबीर सिंगच्या बॅट मधून चांगली सुरुवात. स्ट्रेट फटका खेळला, हाताला स्पर्श केला फिल्डरच्या. स्ट्रेट फटका, ग्रेट फटका. 4 धावेने अकाउंट ओपन केलंय. कबीर सिंग मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय, मोठमोठ्या स्पर्धाचा अनुभव. ISPL ची टॅग लाईन आणि आता बॉक्स टर्फ क्रिकेट मध्ये आपला जलवा, आपली छाप सोडण्याचा इरादा आहे. चौकार आलाय, अकाउंट ओपन केलंय. फिल्डरने थोडस लेझीनेस दाखवला आणि त्याचा फायदा झाला कबीर सिंगला आणि त्याच्या टीमला. हो, हा बॉल पाहिला तर काय बॉल टाकला. कबीर सिंगला क्वेश्चन मार्क निर्माण केलाय. पंचांकडून गोलंदाजालाही इशारा आलाय. हो, आता मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा सिग्नल येतो. एक्स्ट्रा धाव येते. हा बॅटल पाहायला मिळतोय. ज्यावेळी दोन्ही खेळाडू बरोबरीचे असतात ना, एक वेगळा एन्काउंटर, एक वेगळा नॉक आणि एक वेगळी चुरस फाईट. सध्या कबीर सिंग आणि त्याच्या अपोजिट गोलंदाज आपण पाहतोय प्रसन्न. 5 रन 2 बॉल. ओ, काय ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, जबरदस्त परफेक्ट यॉर्कर लेंथ. कबीर सिंग यावेळी या बॉल वरती काही मोठा फटका खेळू शकला नाही. डॉट बॉल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आणि टर्फ क्रिकेट मध्ये सर्व गोविंद पथक, सर्व अतिशय चांगले चांगले खेळाडू. ओ, यावेळी 2 धावा पळून पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्यासारखी चपळाई. का साईडला हुसेन बोल्ट, दुसऱ्या साईडला मिल्खा सिंग यांची आठवण करून दिली अशी रनिंग बिटवीन द विकेट. 7 धावा या धाव फलकावरती. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. कबीर सिंग मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि त्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. म्हणूनच नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर आहे राहुल, त्याला सांगून ठेवले की थोडासा तरी चान्स मिळाला की आपण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू आणि तेच पाहिलं गेलं. कव्हरच्या दिशेने खेळलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी. आता नेटला लागून बॉल येतो, हुलकावणी दिली. 1 रन कंप्लीट. एका धावेने धावफलक 8 धावा. 5 बॉल 8 धावा. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. राहुल प्रथमतः स्ट्राईकला आलाय या 5 बॉल नंतर आणि स्ट्राईकला आल्यानंतर त्यालाही एक्स्ट्रा धावेने स्वागत केले. वाईट बॉलचा इशारा येतोय. 9 धावा आतापर्यंत. चांगला प्रतिसाद आणि ड्रेस कोड पाहिला ना तर नक्कीच जे दहीहंडीला, जे पथकाला थर असताना जो ड्रेस कोड असतो तोही क्रिकेटमध्ये तोच आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, स्ट्रेट फटका. अगदी पंच वाचल्यात. इतका स्ट्रेट. पंचांची आज परीक्षा आहे आणि साधी नाही तर अग्नी परीक्षा. ज्या पद्धतीने बॉल वेगाने येतात सरळ. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये आहेत 10 धावा.
10 रन्स पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अनेक प्रमुख अतिथी अनेक मान्यवर या अगोदर येऊन गेलेत आणि जय मल्हार ग्रुपचं जबरदस्त आयोजन नियोजन या पथकाच्या माध्यमातून जय महाराष्ट्र गोविंद पथक आपला प्रतिनिधी एक्स्ट्रा मेंबर पाठवायचा आहे कॉम्बॉक्सच्या दिशेने. कबीर सिंग यांनी जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर नितीनजी वारे प्रवीणजी वारे NP स्पोर्ट यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. ही माहिती प्रथमेश नर यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले. अकरा धावा 11 रन्स. ओ काय फटका अप्रतिम होता परंतु तो फटका जास्त वरही गेला नाही. जमायची बाजू आहे बॅटर करता की वरती बॉल लागला आणि हातात आला तर तो कॅच गृहीत धरला जाईल. 12 रन्स. मोसम मस्ताना आहे आज क्रिकेटचा खेळ असतानाही मोसम मस्ताना. ज्या पद्धतीने आज फ्रेंडशिप डे आहे दोस्तीतील दुनियातील राजे माणसं आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. कबीर सिंग काय फटका गेलाय. कबीरचा फटका 440 बॉलचा झटका षटकार. सिंग इज किंग. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येते. 18 धावा. एक आलाय काय दुसरा येईल की इथे गोलंदाज कमबॅक करेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सरफराज 2 मध्ये सध्या 8 धावा मोजल्यात. हो टॅप केलाय पहा. प्रॉपर बॉक्स टाइप प्रॉपर टर्फ क्रिकेट फटका आहे. 19 धावा 3 बॉल. पुन्हा एकदा जोराने फोर्स केलाय वेगाने. जमायची बाजू एक आहे की कबीर सिंग एका साइडने फटकेबाजी करतोय आणि एका बाजूने राहुल सिंगल डबल असे स्ट्राइक रोटेशनचं कामही चालू आहे. 4 बॉल. आता नो बॉलचा इशारा आलाय. एकवीस धावा. चार बॉल 21. ओ हाही बॉल सोडला आणि कबीर सिंगची फ्लेक्सिबिलिटी पहा किती फ्लेक्सिबल आहे. काय बॉडीला स्ट्रेच करतोय. 22 धावा. बरोबर ऑफ साइडला हा फटका ऑन साइडला गेला आणि तिथे मात्र एकच धाव. एका धाब्याने धाव पळक पाहिलं तर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा. चांगली सुरुवात चांगली पार्टनरशिप या 11 बॉल मध्ये 23 ची पार्टनरशिप. ओ यावेळी हा बॉल कबीर सिंग किती चतुर आहे. वाईट आणि +1 आणि ही 22 लेग बाईच्या धावा आहेत. तुम्ही धावून काढू शकता तेवढी नजर आणि तेवढं तुमच्याकडे ती चाणाक्ष बुद्धी हवी आहे. इथे विकेट गेलाय. 2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या 25 काम 25. खास कबीर सिंगला पारितोषिक लावले. नितीन वारे प्रवीण वारे यांच्याकडून षटकारा करता किती 2 षटकारा करता लगातार 2 मारले तर 1000 म्हणजे एक षटकार 500 ला जाईल जर 2 लगातार मारले तर. आणि चांगलं आगळे वेगळे पारितोषिक लावले जात आहेत. पण तो NP स्पोर्ट आणि नर दादांचं देखील कौतुक करेन की तेही कॅश स्वतः देत आहेत परंतु NP स्पोर्ट
आज कारण की रविवार आहे, काहीकांची गटारी चालू आहे, काहीकांची संकष्टी चालू आहे. रुद्र आलाय बॉलिंग मार्क वरती. कबीर सिंग, ज्या मॅटर बडे वा कबीर सिंग खडे, आणि ज्या ज्यावेळी पारितोषिक लावले त्या त्यावेळी पटकावण्याचा मानसही आपल्या नावावर केलाय. बघूया कबीर सिंग, लगातार 2 षटकार 1000 आहेत. कबीर वाईड आलाय. आणि गोलंदाजालाही, रुद्र गोलंदाज आहे, कबीर सिंगचा विकेट घेतला तर त्याला 1000 प्रसादजी खोत साहेबांकडून. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात वर्षाव. ओ इथे मात्र चांगला अडवलंय बॉलला. क्या बात आहे. क्रिकेट खेळामध्ये तुमची स्ट्रेचिंग फार महत्वाची आहे. 28 धावा, 1 बॉल 28. मीरा भाईदरचा गोविंदा प्रीमियर लीगचा हा थरार. क्रिकेटचे सामने, क्रिकेटची स्पर्धा, बॉक्स टर्फ क्रिकेट, समोर षटकार आहेत. आणि इथे हा बॉल सोडून दिला. वाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 29 धावा, 29 रन्स. ड्राईव्ह केलाय. दोन चेंडू आणि टीमची धावसंख्या 29 धावा, 29. सध्या पुन्हा एकदा 1 धाव. कबीर सिंग वरती फोकस आहे. एकतर गोलंदाजाने विकेट घेतला तर त्याला 1000 आहे प्रसादजी खोत साहेबांकडून, आणि दुसऱ्या बाजूला 2 षटकार ठोकले तरी 1000 आहेत कबीर सिंगला एनपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नितीन वारे, प्रवीण वारे. बघूया. ओ परंतु मुभा दिली जात नाही आहे. छोटा पॅक आहे परंतु बडा धमाका करण्याचा इरादा आहे. मूर्ती लहान कीर्ती महान, रुद्र नाव आहे आणि काय गोलंदाजी करतोय. 4 बॉल 30 धावा आतापर्यंत झाल्यात. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळी समोर. आता असा बॉल कबीर सिंग सोडणार नाही आहे. समोरच्या दिशेने उडवलंय. षटकार क्रमांक 1 आलाय. दुसरा आला तर 1000 जमा होतील. विकेट गेला तरी सुद्धा 1000 गोलंदाजाला मिळेल. म्हणून हा बॉल जो आहे ना तो 1000 रुपयाचाच बॉल जणू काय असेल. एकतर विकेट, एकतर षटकार. षटकार आला तर कबीर सिंगला 1000, विकेट आला तर रुद्रला 1000, डॉट बॉल आला तर प्रेक्षकांच्या मनामध्ये थोडा रोमहर्षकपणा वाढेल. धावपळक 36. 36चा आकडा आलाय या दोन्ही टीम आणि दोन्ही खेळाडूच्या मध्ये. 36 धावा. कबीर सिंग यावेळी 1000 रुपये. क्या बात आहे रुद्र. म्हणून सांगितले की शेवटचा बॉल जो आहे ना तो कहाणीमध्ये ट्विस्ट. जणू काही 1 बॉल 6चा मॅच होता. 1000 रुपयाचा तो बॉल होता आणि 1000 रुद्राने कमावलेत. आजच्या दिवसातला पहिला खेळाडू ज्याने 1000 रुपये कॅश कमावले. टाळ्या वाजवायचे रुद्र करता. मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. प्रसादजी खोत मनाने दिलदार आहेत आणि नेहमीच आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. आणि आज हे कॅश प्राइज लावून ऊर्जा, संकट ऊर्जा प्रसारले, संचारले आहे ती रुद्र मध्ये. नेमकी छोटा यंग टॅलेंट आहे, छोटा खेळाडू आहे, परंतु त्याला कसं मोठं करायचं आहे आणि त्याच्याकरता ते पारितोषिक होतं. 3 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या जी आहे ती आहेत 36. 36चा आकडा आला होता कबीर सिंग आणि रुद्र मध्ये. तो 36चा आकडा नावावर राहिला रुद्रच्या. 1 तेरी तो 1 मेरी. कबीरलाही 1000 हवे होते. षटकार ठोकण्याकरता गेला आणि तिथे फटका फसला. चांगला कॅच कॅरी केला, विकेट गेला. 3 ओव्हर 36. सूरज आलाय. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. लेफ्टी लेफ्टी अँड लेफ्टी बॅटर जास्त दिसत आहेत या टीम मध्ये. 2 लेफ्ट हँडेड.
ओ यावेळी मात्र षटकार येतोय. बिग हिट. व्हॉइस ऑफ सुप्रीमो मनीष पाटील सर त्यांच्याकरता 500 रुपयाचा मानधन, 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले त्यांनाही आणि आम्हालाही. थँक्यू NP स्पोर्ट, नितीन वारे, प्रवीण वारे आणि प्रथमेश नरदादा आपला आभारी आहेत. षटकार आलाय. धावपळक वेगाने पुढे आलाय. 49. ओ आणखी एक उडवलंय बॉलला. वन बाउन्स. दिल मांगे मोर. वेलकम फोर चौकार. पुढे येते टीमची धावसंख्या 53 धावा. काय जबरदस्त बॅटिंग होते. पैसे कबीर सिंग वर लावले होते पण कॅच सुटलाय. कॅच छुटावर दिल टूटा. 1 रननी धावपळक. 54 धावा. मला वाटते आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर. 4 बॉल, अजून 8 बॉल शिल्लक आहे टोटल. पॉइंटला फिल्डर आहे, बरोबर ठेवलाय सिली पॉइंट, परंतु इथे एक धाव रोखल्या जाऊ शकत नाही. 55 डबल पंजा. 55 धावा. अंतिम बॉल म्हणजेच 5 बॉल 55. ओ स्ट्रेट. पुन्हा एकदा पंच बचावल्यात परंतु फिल्डर नाही. आणखीन एक येतोय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, चौकार. 59 धावा 4 ओव्हर. 59. काय बॅटिंग केलंय म्हणून सांगितले कबीर सिंग. तिथे विकेट गेला असं वाटलं धावसंख्या थांबेल की काय, परंतु तिथूनही धावा आल्यात. 23 धावा या ओव्हरला आलाय. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये रुद्र एक सफल गोलंदाज राहिलाय आणि प्रसन्न जर पाहिलं 10 रन दिले परंतु विकेट घेतला नाही. आणि रुद्र का सफल आहे तर कबीर सिंगचा त्याने विकेट घेतला होता 11 धावा देत. म्हणजे कमबॅक करायचं होतं ते सूरजला, परंतु सूरजला 23 धावा ठोकल्यात. क्रिकेटचा थरार गोविंद पथक आणि गोविंदामध्ये जे जे सहभागी, काही सीडीला आहेत, काही बेसला आहेत, काही केके उचलायला आहेत, काही ऑडियन्स म्हणून सपोर्टर आहेत, प्रत्येक पथकाला सपोर्ट करतायत. आणि तेवढाच क्रिकेटचा थरार रंगतदार या टर्फ क्रिकेटमध्ये. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. धावपळक 60 धावा. 50-60चा आकडा सकाळी मनामध्ये आला होता की येतील का, आता वाटू लागले की 70-80 येतील. 70 क्रॉस झाले. 71 दबाव म्हणजे 61 धावा झाल्यात. 61 70 75 80 हा आकडा येईल का. 61 धावा. आणि प्रत्येक गोविंद पथकाचा जर्सीचा पॅटर्न अप्रतिम पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ काही गोविंदामध्ये एक्सपर्ट आहेत आणि काही क्रिकेटमध्ये आहेत, काही दोन्ही युनिटमध्ये चांगलं कार्य करत आहे. ऑलराऊंडर. 61 धावा. ज्यावेळी दहीहंडी उत्सव जवळ येतो 1-1.5 महिना अगोदरच सर्वजण प्रॅक्टिस आणि आपल्या फिटनेस वरती फोकस करतात. इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक करणारा बॉल आहे. 61 धावा. हो हा खराब बॉल. वाईट +1. याच टीमने हे माइंड वापरले की 22च्या धावा आहेत, लेग बाईटच्या धावा आहेत, जर वाईट गेला तर धावू शकतो. आणि आज 2 वेळा ते दृश्य पाहिलं. आता हाई बॉल वाईड वाईड अँड वाईड. मॅच झालाय सध्या टाईट. ज्या पद्धतीने राजमुद्रा गोविंद पथक गोलंदाजी करतो ना सध्या भरकटलाय. वाईड अँड वाईड. मला वाटते आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात. एक बॉल आणि धावफलक 65. म्हणजे
वसई ते चर्चगेट 12 डब्याची लोकल आहे, ती सध्या या ओव्हरमध्ये दिसते आणि 15 डब्बा देखील आहे. आता ही मला वाटते 15 डब्यांची लोकल असावी. व्हाईट बॉल, एक बॉल आणि टीमची धावसंख्या आहे 66 धावा. डबल सिक्स. ओ इथे क्या बात आहे, आणखीन एक रेकॉर्ड होऊ शकतो. 5 वाईड आल्यात, काय 6वा येईल? पहिला वाईड नंतर डॉट होता आणि त्यानंतर 5 वाईड. 6 वाईड आल्यात परंतु 5 लगातार, म्हणजे एक ओव्हर तुम्ही एक्स्ट्रा टाकले. 7 वाईड, 7 टाकल्यात आणि 7 आकडा आला की थाला फॉर रिझन. एक बॉल टाकलाय. ओ 2 जर पाहिले तर इन्सिडेंट पाहिले, एक तर सत्ता, इथे चौकार आलाय. 7 वाईट आणि त्यानंतर आलेला चौकार. 4 धाब्याने धावफलक वेगाने पुढे येते. 71 धावा आणि चांगली फिल्डिंग, अप्रतिम कॅच, विकेट गेलाय. खूप उशिराने का होईना जबरदस्त बॅटिंग केली, विकेट. राहुल पाल पहिल्या मॅच मध्ये देखील एकट्याने किल्ला लढवला होता, 25 धावा केल्या होता आणि या मॅच मध्ये 26, म्हणजे दोन मॅच मध्ये 51 धावा केल्यात, खास करून राहुल पालने. आदित्य आधी आलाय. 3 बॉल शेष आणि इथे डॉट बॉल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 71 धावा, 71. वाईड बॉल, चांगली संकल्पना आपण पाहतोय. मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग, क्रिकेटचा थरार आणि एक अप्रतिम आयोजन नियोजन. कॅच होऊ शकतो परंतु इथे षटकार येतोय. बिग हिट, बिग ब्लास्ट, सिक्सर. 6 धाव्याने धाव फलक. 78, 78 धावा आणि इथे विकेट. 79, 79 हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा आतापर्यंतचा. काय बॅटिंग राहिलाय. सुरुवात कबीर सिंगने केली, त्याच्या बॅटमधून 22 आल्या. त्यानंतर राहुल पाल, त्याच्या बॅटमधून 26 आल्या. जबरदस्त इनिंगला बिल्ड केलं आणि ओव्हरऑल जर पाहिले एक्स्ट्रा धावांवरती मी विचार कर, 21 एक्स्ट्रा धावा आल्या, 21 एक्स्ट्रा. हा एक विक्रम आहे. 21 एक्स्ट्रा टाकल्यानंतर जिंकायला आहे 79 रन्स टू विन. 79 धावा टार्गेट सेट. आम्ही मारू या उद्देशाने बॅटिंगला उतरावं लागेल, खास करून राजमुद्रा गोविंद पथकाला. आणि यावेळी या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, आवाज ऐकूया मीरा भाईंदरचा, महाराष्ट्राचा गोड आवाज. व्हॉइस ऑफ राई संकेतजी पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होते. स्वागतम सुस्वागतम, वेलकम संकेत पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. आणखीन एक महाराष्ट्राचा आणि मीरा भाईंदरचा गोड आवाज. आणि 79चं टार्गेट आहे. मला वाटते संकेत दादा पाटील जॉईन होतील लगेच. या आवाज ऐकूया. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कॉमेंट्री केले, अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, मास्टर क्रिकेट असू दे, ओपन क्रिकेट असू दे आणि बॉक्स क्रिकेट, टर्फ क्रिकेट, संकेत पाटील सर जॉईंट असतील मायक्रोफोनवर. 79 टार्गेट सेट.
राहुल आलाय बॉलिंग मार्क वरती. 1 रन वाईटच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा वाईट. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये टोटल धावा एक्स्ट्रा आल्या ते 21 आणि इथे सुरुवात झाली 2 एक्स्ट्रा धाव्यांनी. 79चा पाठलाग करायचा आहे. जेवढं मोठं बॅटल असते ना, टार्गेट जेवढं मोठं तेवढं बॅटल मोठं. टर्फ क्रिकेट मला समोर षटकार आहे तर या धावा पॉसिबल आहेत. त्यांनी केले तर आम्हीही करू. ओ कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन पाठीमागे बॉल गेला. शशांक या ठिकाणी एसटीएनच्या मागे आपण पाहतोय. जर स्टंपिंगच्या माध्यमातून त्यांनी बॅटरला आउट केलं तर त्यांना 1000 रुपये एनपी स्पोर्ट, नितीन वारे, प्रवीण वारे आणि नर्स आहे. वाईट बॉल येतोय. 3 धावा आतापर्यंत. 1 बॉल 3. पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला तर सोडून दिलाय आणि वाईट. गोलंदाजचा विचार केला ना तर राहुल पाल याला 4 वाईट टाकलेत आणि ज्यावेळी गोलंदाज काव्य होता त्याने सलग 5 वाईट आणि एका बॉल 7 बॉल वाईट एक्स्ट्रा टाकले होते. त्याच्या नावावरही हा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा वाईट. म्हणजे आता तो रेकॉर्डच्या आसपास आलाय मिस्टर राहुल. रन 5, बॉल 1, एक्स्ट्रा 5 त्याही वाईटच्या. ओ काय बॉल टाकलाय. वाईट वाईट आणि त्यानंतर विकेट सेटअप केलाय. मगाच पासून पाहिलं तर बॅटरला थोडस बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळी स्टंप टू स्टंप लाईन थोडा आतमध्ये आणला बॉल. याला बोलतात परफेक्ट सेटअप. सेटअप केला हा विकेट. वाईटनी 2 गोष्टी होत असतात. एक तर गोलंदाजचा खच्चीकरण, नाही तर बॅटरचं. बॅटवरती बॉल आला नाही तर थोडासा आळस येतो बॅटरलाही. मग मोठा फटका खेळू की इतर दुसरा फटका खेळू, कोणता बॉल याला ठाऊक नसतो आणि तो बॉल आतमध्ये आला. 5 रन. आता हाही वाईट जाईल की इतर गोष्टी पाहिल्या जाईल. सध्या 1 धाव तर धावून पळून पूर्ण आणि वाईट. बाय 1 गेट 1 फ्री. आज वाईटचा पाऊस पडतोय हेच म्हणावं लागेल. 7 रन. चांगला बॉल, आतमध्ये वळणारा बॉल होता आणि इथे डॉट बॉल. विकेट डाऊन. आणि इथे पहा वाईट जरूर येत आहेत पण तो विकेटही येत आहेत. गेलाय विकेट. रन 7. मीरा भाईदरचा गोविंदा प्रीमियर लीग आणि सध्याच्या घडीला या प्रीमियर लीग मध्ये उत्साह वाढलाय. जसजसे दुपार झाले ना तस तसा पहिल्या जर पाहिलं तर 2-3 मॅचेस धावा येत नव्हत्या, धावा होत नव्हत्या आणि त्यानंतर या मॅच मध्ये 79 79चं टार्गेट. त्यामध्ये काय बॅटिंग गेली कबीर सिंग, राहुल पाल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आहे. आता या बॉलला वळवलंय ऑन साइडला. 1 धाव 5 बॉल आणि 8 रन. पहिल्या ओव्हरच्या या 5 बॉल नंतर 8 धावा आल्यात. 24 बॉल 81 ची गरज आणि इथे डायरेक्ट हिट करायचा होता परंतु 1 रन. येणारे बॉल 24 आणि पाहिजे 80. 71 पाहिजे. 24 बॉल 70. 24 बॉल आणि 70 ची गरज आहे. म्हणजे बॅटिंग करताना एकच मनामध्ये ठेवायचं आहे की 24 बॉल मध्ये जवळजवळ 11 ते 12 षटकार. 1 डॉट करून 1 षटकार. बॉन्टी आलाय मिडॉनच्या दिशेने. बॉल रनआउटची संधी. गेलाय विकेट. आत्महत्या. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा विकेट म्हणजे आत्महत्या. रनआउट.
वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट. थोडं स्पीडअप करायचं, थोडं घाई करायचे आहे आणि सातत्याने कॉमेंटेटरला न आवडणारा शब्द घाई करा घाई करा. थोडी घाई करायची आहे. ओ फटका पुन्हा एकदा. हा जो पोल आहे ना तिथे थोडस एक ऍडव्हान्टेज फिल्डर सारखा आलाय. 2 ते 3 वेळा बरोबर तिथेच लागलाय त्याच टावरला. 11 धावा, 2 बॉल 11. ओ काय गोलंदाजी होते इथे, विकेट गेलाय. काय उत्साह, काय जल्लोष आणि काय ती बॉडी लँग्वेज, काय सेलिब्रेशन होता, जबरदस्त. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगाव आयोजित मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग आणि जबरदस्त आयोजन नियोजन, मॅनेजमेंट परफेक्ट. काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्यपूर्ण आणि एक वेगळी संकल्पना प्रत्येक जण उल्लेख करतोय या स्पर्धेचा, या संकल्पनेचा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा, धावपळक 12. जे पथकातली मुलं आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. गोविंद पथकामध्ये पाहिलं, त्यांना क्रिकेटमध्येही पाहतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा, धावपळक 13 धावा. 13चा फेरा कधी येऊ शकतो क्रिकेटमध्ये, कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गेम चेंज होऊ शकतो. फक्त ते होप्स ठेवावे लागतील, ती पॉझिटिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल बॅटरला, तर धावा होऊ शकतात. 1 धाव, एका धाब्याने धावपळक पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉल 14 धावा झाल्यात. टार्गेट सध्या भरपूर मोठा आहे. दिल्ली अब दूर आहे परंतु पॉसिबल होऊ शकतो. 14 धाबा या धावफलकावरती. राऊंड विकेटने गोलंदाजी. यावेळी हा बॉल लिव्ह केलाय, सोडून दिलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफस्टम्पचा व्हाईट बॉल जास्तीत जास्त बाहेर. 4 बॉल, 1 वाईट आला की आजच्या दिवसात टेन्शन आले गोलंदाजावर. टॅप केला होता, यावेळी 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावपळक 5 बॉल 16 धावा, 16. सिंगल आलाय. अंतिम बॉल, सेकंड ओव्हरचा अंतिम बॉल. विकेट डाऊन. आसमां की ओर कर मक्की है लक्की तू ध्यान दे इधर. जोर से शोर कर आसमां की ओर कर मक्की है लक्की तू ध्यान दे इधर. कंधे से मिलने दे कंधा. बॉलिंग ब्रेकवर येत आहेत कबीर आहे का? कबीर. राजमुद्रा नावामध्ये दरारा आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे. टिकवण्यासाठी प्रयत्न त्यावे लागतील, कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असतं ते शोधावं लागतं आणि पाहूया राजमुद्राकडून ते शोध घेतली जाईल का. जितके षटकार जय महाराष्ट्राने खेचले तितकेच षटकार खेचण्याची ती धमक राजमुद्राला ठेवावी लागेल. धावसंख्या 18. स्टेप आउट आणि पुन्हा एकदा तेच जे नको व्हायला हवं होतं राजमुद्रासाठी. आणि एक धक्का, फलंदाज बाद. सुर्वे काकांकडून 500 रुपये लगातार 2 विकेट्स घेतले कबीर सिंगने. तर संजय सुर्वे यांच्याकडून बक्षीस. ओ थोडेसे शफल झाले, ऑकवर्ड पोझिशन, बॉलला खेळायचं होतं, ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. येतोय डॉट. पुढचा बॉल राऊंड विकेट. व्हाईट बॉल. तितका फायदा तर होणार नाही व्हाईट बॉलने राजमुद्रा गोविंदा पथकाचा. फायदा करायचा आहे तर मग ते मोठे फटके खेळावे लागतील. कबीर सिंग समोर आव्हान ठेवून आहे, चांगल्या गोलंदाजीचा विडा त्यांनी उचललाय.
पण तसं नाही होत आहे. वारंवार वाईट बॉल्स येत आहेत आणि थोडासा वेळ मिळतोय फलंदाजांना सेट होण्यासाठी. राजमुद्राच्या पुढचा बॉल, राऊंड विकेट. ओ, शशांक मोरे चुकलेले आहेत. आता शशांकने घ्यायला पाहिजे की स्लिपने घ्यायला पाहिजे हा संभ्रम होता. दरम्यान त्याचा हा डॉट बॉल. पुढचा बॉल, राऊंड विकेट. कबीर स्टेप आउट झाले, पदलालित्य, बॉल वाईड, पण स्टंपिंग झालेले आहेत. जरी वाईड बॉल तरी फलंदाज बाद झाले. आता हा जाऊ दे, विसरलो आम्ही. कोण आहे नवीन फलंदाज? कोण आहे ज्याने कबीरचा विकेट घेतला? रुद्र. हा, रुद्रसाठी काय आहे का प्रथमेश? हो, क्या बात आहे. इनसाइड आउट खेळलाय. ताकद नव्हती तितकी या स्ट्रोक मध्ये, पण एक धाव तो मिळाले. सेकंडचा कॉल आहे, सेकंड धाव साठी प्रयत्न. थ्रो थोडासा अपिश होता, पण या 2 धावा मिळालेल्या आहेत. रुद्र राजमुद्रा संघाकडून. बघा 8चा जो सेटअप आहे राजमुद्राचा, त्यामध्ये रुद्रची सर्वात महत्वाची भूमिका आहे. सर्वात महत्वाची, राईट? कारण तो 1च्या खाली असतो. चला, कबीर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. वाईट बॉल. टर्फ नंबर 2 रिकामी करा प्लीज. टर्फ नंबर 2 बाहेर या. जे सर्व आमचे प्रेक्षक आहेत ना बाहेर आहे, त्यांनी टर्फ बुकिंग केलं. आपण बाहेर आहे प्लीज. त्यांनी टर्फ बुकिंग केलेलं आहे. आपण बाहेर येऊन मॅच बघा प्लीज. बाहेर आहे, बाहेर आहे. त्यांनी टर्फ बुकिंग केलंय, तर कृपया बाहेर या. या साईड जागा आहे, टर्फच्या उजवीकडे जागा आहे किंवा मागे जागा आहे. त्यांनी टर्फ बुक केलेला आहे. सर्वांनी बाहेर या प्लीज. जय महाराष्ट्र. चला, आपले मेंबर मागे घ्या प्लीज, कारण त्यांनी टर्फ बुक केलाय, तर त्यांना सुद्धा ते खेळण्याचा आनंद मिळाला पाहिजे प्लीज. चला, त्यांना खेळू द्या. चला, स्कोर झालाय 25 झालाय आणि टार्गेट आहे 79चं. त्यापैकी 25 झाले आहेत, म्हणजे 54 धावांची अजूनही गरज आहे. आणि टर्फ विकेट आहे. षटकार येण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त तुमच्यामध्ये असायला हवी ती विल पॉवर. आय कॅन डू इट. तेच करायचंय राजमुद्राच्या फलंदाजांना. षटकार हीच भाषा बोलावी लागेल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. फुलटॉस ड्राईव्ह केलंय, संपर्क तितका चांगला नाही, पण मिळेल एक धाव. थ्रो नॉनस्ट्रायकर सेंडला. रुद्र थोडासा कॅज्युअल राहिला होता, पण एक धाव मिळते. एक धाव वाढून स्कोर होतोय 26 धावा. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 7 फलंदाज बाद राजमुद्राचे झालेले आहेत. अजूनही 3 फलंदाजांचा खेळ राजमुद्राचा बाकी. मागच्या सामन्यात जसा खेळ दिला होता ऋतिकने 7व्या क्रमांकावर येऊन श्री साईसाठी, तसाच खेळ राजमुद्राच्या फलंदाजांना करावा लागेल. तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे. तुमचा खेळ हेच तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि पाहूया तोच खेळ राजमुद्राकडून पाहायला मिळेल का. नेक्स्ट बॉल. जागा बनवून स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट्स कव्हर्सला 2 फलंदाज एका साईडला. रुद्रला परतावं लागेल. 8वा फलंदाज राजमुद्राचा होतोय बाद. आउट नाही केलाय का? ठीक आहे, जाऊ द्या. तोच भारी पडेल बघा तुम्हाला. चला, पुढचा बॉल. जागा बनवून पंच केलंय, पण एक धाव. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. एक धाव पूर्ण होते. एक धावेनं स्कोर पोचतोय 28 धावा, 28. अजूनही 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल षटकार आणि फलंदाज बाद. आता रुद्रला ऑफिशियली परतावं लागेल. क्लीन बोल्ड. रुद्राचा खेळ संपला. भोसले राजमुद्रा गोविंद पथकाचे प्रशिक्षक आदित्य भोसले, ज्यांनी मागच्या 3 वर्षांमध्ये राजमुद्राला एका उंचीवर नेण्यासाठी जी प्रतिज्ञा घेतली होती ते 3 वर्षात करून दाखवले. मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये राजमुद्राने 4 एक्क्याने 8 थर लावणे. खर तर मीरा भाईंदर मध्ये कठीण गोष्ट आहे, पण ती कठीण गोष्ट सोपी करून दाखवली राजमुद्रा गोविंद पथकाने. त्याचे प्रशिक्षक आदित्य भोसले हे नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत. स्ट्रायकर्स एंडला दुर्वेश स्ट्रायकर्स एंडला आहेत. पुढचा बॉल, राऊंड विकेट. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनचे. बॉल परपोलचे समीर
तोपर्यंत एक धाव होते पूर्ण, एका धावेची वाढ. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 31 झालेली आहे, 31. चला सह्याद्री रेडी आहात आणि राजमुद्रा म्हणजे राजमुद्रा पुढचा सामना खेळायचा आहे सह्याद्री सोबत. सह्याद्री रेडी आहे ना? येस. सामनावीरसाठी GT स्पोर्ट्स शॉन पुरकर यांच्याकडून आम्हाला प्लेअर एडिशन बॅट स्पॉन्सर झालेली आहे. क्या बात है. नक्की तो जो एक स्लँग असतो तो निघालाच होता माझ्या तोंडातून, पण बॉल छताला आदळून खाली आलेला आहे. स्ट्रोक तर खूप चांगला खेळला होता, पण फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 32. आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलेला आहे. जवळपास सर्व गडी बाद होतील का राजमुद्रा? आता हीच भीती निर्माण झाली. पुढच्या सामन्यामध्ये स्कोरिंग करतील तन्मय म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांना आपण ब्रेक देऊया. ओम पाटील पुढच्या सामन्यामध्ये स्कोरिंग करतील. ओम पाटील जे खास अमेरिकेला शिकण्यासाठी गेले होते. मिलन पाटील यांनी त्यांना अमेरिकेला पाठवलं होतं. ड्राईव्ह केलं, बॉला शक्कर आलाय. कोण आहे? ओ सूरज. क्या बात आहे, काय खेळलंय, अप्रतिम. खूप चांगला स्ट्रोक सूरजच्या वतीने पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये सुद्धा सूरजला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. वाईड बॉल कुठचा? नो आहे की वाईड आहे? वाईड बॉल. नो बॉल आहे. ठीक आहे, नो बॉलचं तितकं नुकसान नाही आहे. फ्री हिट असती तर मग त्याची व्हॅल्यू कळली असती. 39 झालेत. वाईड बॉल. चला 40 झालेत. हा 40 झालेत. आणखीन एक खेळला होता सूरजने स्ट्रोक. सूरज म्हणतोय आता बस सगळे बॉल मीच खेळणार. सूरज स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत. आहे सूरजकडे ती कॅपेबिलिटी. खरं तर राजमुद्राचा सुद्धा सराव शिबिर आपण नेहमी पाहतो. यावर्षी आहे का सराव शिबिर? यावर्षी थोडासा आपण विचार करतोय. आम्ही सुद्धा थोडा विचार करतोय. म्हणून आम्ही मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग स्पर्धा आणल्या. ऑल आउट झाले, मला असं वाटतं. ऑल आउट झालेत का? चला राजमुद्रा ऑल आउट झाले. अभिनंदन. जय महाराष्ट्र. गोविंदा पथक. हार्ड लक टीम राजमुद्रा. सामनावीरचा पुरस्कार दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच आहे राहुल पाल. चला राहुल पाल या. सामनावीरचा पुरस्कार आणि टॉस लगेच आपण करणार आहोत. चला राजमुद्रा टॉस साठी या आणि सह्याद्री टॉस साठी यायचंय. चला पाल यांना सामनावीरचा पुरस्कार मिळेल आणि तो देण्यासाठी राजमुद्राचे कॅप्टन या. राजमुद्राचे कॅप्टन या सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी. राहुल पाल कुठे आहेत? चला या. आणि राजमुद्राचे कॅप्टन या. आपल्या शुभ हस्ते